मुंबईकरांनो, तुम्ही आयुष्यभर घाम गाळा, लोकलमध्ये चेंगराचेंगरी सहन करा, EMI भरता भरता आयुष्य संपवा. दुसरीकडे काही लोक सरकारी पदाचा गैरवापर करून करोडोंची लुटालूट करत बसलेत असे आरोप समोर येत आहेत. नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहताय न्यूज डंका. आज जी बातमी मी घेऊन आलोय ना, ती ऐकून तुमच्या तळपायची आग मस्तकात गेली नाही तरच नवल. कारण हे प्रकरण आहे विश्वासघाताचं आणि सरकारी खुर्चीच्या कथित माजाचं. मुंबई स्वप्नांची नगरी म्हणे, पण आता सामान्य मुंबईकरांच्या मनात एकच प्रश्न धुमसतोय. ही स्वप्नांची नगरी राहिली आहे की काही कथित खुर्चीबाज लुटारूंचा अड्डा बनली आहे? कारण एकीकडे सामान्य माणूस आयुष्यभर घाम गळतो, लोकलमध्ये चेंगराचेंगरी सहन करतो, EMI भरता भरता आयुष्य संपवतो फक्त एक घर मिळावं म्हणून, आणि दुसरीकडे काही कथित दरोडेखोर मानसिकतेचे लोक सरकारची खुर्चीचा वापर करून गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांना लुटतायत असे आरोप समोर येत आहेत. आणि या प्रकरणात नाव समोर येत आहे महेश पाटील यांचं. हो, मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील. आता जनता विचारते, महेश पाटील अधिकारी होते की कथित लुटारू? पालिकेचे अधिकारी होते की लोकांचा विश्वास लुबाडणारे कथित दरोडेखोर? कारण आरोप काही साधे नाहीत. अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांनी तब्बल 16 ते 18 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप ऐकून सामान्य मुंबईकरांचा संताप अनावर होतोय. कारण तक्रारीनुसार 2024 पासून वांद्रे पश्चिमेतील पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली कथितपणे करोडो रुपये उकळले गेले. आणि हा सगळा कथित खेळ एवढ्या सफाईने रचला गेला की समोरच्या माणसाला संशय येऊ नये. आरोप असे आहेत की महेश पाटील स्वतः सपत्नीक लोकांच्या घरी जायचे, मोठमोठे अधिकारी व्यावसायिक सोबत आणायचे, वातावरण असं तयार करायचे की समोरच्याला वाटावं, अरे एवढे मोठे लोक आहेत म्हणजे प्रकल्प खरा असणार. म्हणजे सरकारी खुर्चीचा वापर जनतेच्या सेवेसाठी नाही तर लोकांचा विश्वास खरेदी करण्यासाठी होता. मी पालिकेत अधिकारी आहे, मला माहिती असतं कोणती जागा भविष्यात फायदेशीर ठरेल, तुम्हाला तोटा होणार नाही असं महेश पाटील सांगत असल्याचा आरोप आहे. अरे, जनतेने तुम्हाला खुर्ची दिली ती रस्ते, पाणी, व्यवस्था सुधारण्यासाठी, लोकांची आयुष्यभराची कमाई लुबाडण्यासाठी नाही. महेश पाटील यांनी सरकारी खुर्चीला कथित दलालीचा अड्डा बनवल्याचा आरोप होतोय. लोक अधिकारी पाहून विश्वास ठेवतात, सरकारी माणूस आहे म्हणजे खरं बोलत असेल असं त्यांना वाटतं. जर त्या विश्वासाचाच वापर कथित लुटीसाठी केला गेला असेल तर त्यापेक्षा घाणेरडा प्रकार दुसरा कोणता? तक्रारीनुसार तब्बल 15.33 कोटी रुपये ऑनलाईन घेतले गेले, बाकी रक्कम रोख स्वरूपात. फक्त पैसे नाही तर महागडी घड्याळं, परकीय चलन सगळं घेतल्याचा आरोप. इतकंच नाही, राहता बंगला आणि फ्लॅट विकण्यास भाग पाडल्याचाही गंभीर आरोप आहे. म्हणजे लोकांनी आयुष्यभराची कमाई दिली आणि बदल्यात काय? कथित फसवणूक, खोटी स्वप्न, उद्ध्वस्त आयुष्य. एका बॉलिवूड अभिनेत्याच्या कुटुंबाची अशी अवस्था होत असेल तर सामान्य मुंबईकरांची काय कथा असेल? तो तर आयुष्यभर कोर्ट कचेऱ्याच्या फेऱ्या मारत बसेल. आणखी धक्कादायक म्हणजे निशित पाटील नावाच्या व्यावसायिकाने यापूर्वीच महेश पाटील यांच्यावर 80 कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याने आरोप केला होता की महेश पाटील मोठमोठ्या लोकांना आकर्षक परताव्याचं आमिष दाखवत होता. IAS, IPS, पालिका अधिकारी, कलाकार, निवृत्त न्यायाधीश, व्यावसायिक अनेकांना 20 ते 50 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप होता. म्हणजे हा एखादा छोटा घोटाळा नाहीये, हे कथितपणे मोठ्या लोकांचं मोठं जाळं होतं का? पोलिसांनाही याचा संशय आहे की हे पूर्ण रॅकेट असू शकतं. निशित पाटील म्हणतो, महेश पाटीलच्या प्रकरणात त्याला ऑफिसमध्ये डांबून ठेवण्यात आलं, मारहाण करण्यात आली, बाउन्सर वापरण्यात आले, बंदुकीचा धाक दाखवत 60 कोटी रुपये मागण्यात आले. हे काय होतं? पालिका कार्यालय की कथित वसुली केंद्र? महेश पाटील अधिकारी होते की कथित माफिया स्टाईलमध्ये व्यवहार करणारे? मुंबईकराला एखादं प्रमाणपत्र काढायला महिनोन्महिने हेलपाटे मारावे लागतात आणि ते करोडोंच्या डील, धमक्या, बाउन्सर, बंदुका, हा नेमका कोणता कथित काळा बाजार सुरू होता? महेश पाटील यांच्यावरचे आरोप ऐकून आता सामान्य मुंबईकर म्हणतोय, हा अधिकारी होता की खुर्चीवर बसलेला कथित लुटारू? कारण जर सरकारी पदाचा वापर करून लोकांना जाळ्यात ओढलं जात असेल तर तो भ्रष्टाचार नाही, ती लोकांच्या विश्वासावर टाकलेली कथित दरोडेखोरी आहे. आणखी राग आणणारी गोष्ट म्हणजे महेश पाटील यांच्यावर आधी गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी त्यांना 29 नोव्हेंबर 2025 रोजी सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. पण मग काय, काही दिवसांनी पुन्हा पोस्टिंग, येस विभागातून बदली करून रुग्णालय विभागात नियुक्ती, नंतर K0 वॉर्डमध्ये पोस्टिंग. म्हणजे आरोप वाढत गेले पण खुर्ची वाचत राहिली. जनता विचारते, कोणाचं संरक्षण होतं महेश पाटील यांना? सामान्य कर्मचारी असता तर आतापर्यंत बाहेर फेकला गेला नसता का? मग महेश पाटील यांच्यासाठी वेगळे नियम होते का? मुंबईकर आता संतापून म्हणतोय, महेश पाटील यांना खुर्चीचा इतका माज झाला होता का की कायदा, नियम आणि लोकांचा विश्वास पायदळी तुडवायला सुरुवात केली. आणि मग आला तो क्षण ज्याने कथित खेळाचा मुखवटा फाडून टाकला. जाफरी कुटुंबाने मूळ विकासाकडे चौकशी केली,
विकासकांनी स्पष्ट सांगितलं, आमचा महेश पाटील किंवा निशित पटेल यांच्याशी काही संबंध नाही. आम्ही त्यांना ओळखत नाही. आमच्या प्रकल्पात अशी कोणतीही गुंतवणूक झालेली नाही. बस इथंच कथित खेळाचा फुगा फुटला. म्हणजे काय? बनावट कागदपत्र, खोटी आश्वासनं, सरकारी खुर्चीचा रुबाब, मोठमोठ्या लोकांची नावं आणि करोडोंची कथित उकळपट्टी. अभिभात झापरी यांच्या तक्रारीनुसार आरोपींनी बनावट सरकारी नोंदणी कागदपत्र तयार केली आणि ती खरी असल्याचं भासवलं. लोंगी फर्नांडिस आणि शबाना फर्नांडिस यांनाही कथितपणे गुंतवणूक प्रवृत्त करण्याचा आरोप केला गेला. म्हणजे हा कथित खेळ किती मोठा होता याची कल्पना करा. आज या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा मालमत्ता कक्ष करत आहे. पटेल व्यावसायिकाला अटक झाली आहे. महेश पाटील आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पण मुंबईकरांच्या मनात आता सगळ्यात मोठा संताप कोणत्या गोष्टीचा आहे माहिती आहे का? तक्रार दाखल झाली, आरोप समोर आले, करोडोंच्या कथित घोटाळ्याची चर्चा संपूर्ण मुंबईत पेटली, तरी महेश पाटील इतके दिवस फरार कसे? हा प्रश्न आता प्रत्येक सामान्य माणूस विचारतोय. कारण एखादा सामान्य मुंबईकर असताना तर पोलिसांनी आतापर्यंत घराचे दरवाजे तोडून उचलला असता, चौकशीसाठी रात्रभर बसवलं असतं. मग इथे वेगळे नियम का? सरकारी खुर्चीचा रुबाब अजूनही काम करतोय का? की कुणाचं अदृश्य संरक्षण आहे? जनता आता सरळ विचारते, महेश पाटील नेमके कुठे आहेत? आणि जर पोलिसांना अजूनही ते सापडत नसतील तर हा फक्त फरार आरोपीचा विषय नाहीये, तर संपूर्ण व्यवस्थेवर उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. कारण सामान्य माणूस 2 ते 3 दिवस गायब झाला तरी पोलीस शोधून काढतात. मग करोडोंच्या कथित घोटाळ्यात नाव असलेला अधिकारी इतके दिवस हवेत विरघळतो कसा? मुंबईकरचा संतापून म्हणतोय, ही चौकशी चालली आहे की फक्त वेळ मारून नेली जाते? बँक व्यवहार, आर्थिक कागदपत्र, कॉल रेकॉर्ड सर्व तपासलं जात आहे. पण आता प्रश्न तपासाचा नाहीये, प्रश्न आहे मुंबईकरांच्या विश्वासाचा. कारण जर आरोप खरे असतील तर महेश पाटील यांनी फक्त पैसे लुटले नाहीत, तर लोकांची स्वप्न लुटली, विश्वास लुटला, आयुष्यभराची कमाई लुटली. आज जनता स्पष्ट बोलते, जर आरोप खरे असतील तर महेश पाटीलवर फक्त कारवाई नकोय, तर कायद्याचा हा साथ पडला पाहिजे की पुन्हा कोणी सरकारी खुर्चीवर बसून लोकांना लुटायची हिंमत करणार नाही. आज मुंबईकर संतापून विचारतोय, महेश पाटील खुर्चीचा इतका मा झाला होता का? लोकांच्या आयुष्याची खेळणं इतकं सोपं वाटलं का? सरकारी अधिकारी म्हणून घेतलेली शपथ आठवते का? आणि जर त्या खुर्चीचा वापर कथित लूट, सेटिंग आणि करोडोंच्या व्यवहारासाठी केला गेला असेल तर जनता आता शांत बसणार नाही. फक्त चौकशी नको, जर आरोप खरे असतील तर महेश पाटील यांच्यावर कायद्याचा असाच चाबूक बसला पाहिजे की पुन्हा सरकारी खुर्चीचा वापर करून लोकांना लुटायची हिंमत कोणी करणार नाही. कारण मुंबईकर शांत असतो पण मूर्ख नाही. तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकरणामध्ये फक्त चौकशी पुरेशी आहे का की थेट कठोर शिक्षा झाली पाहिजे? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ शेअर करा आणि अशाच सडेतोड, दणकेबाज आणि निर्भीड बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.